बाई माणसं आहे ती, पैसे घेताना घेत्या ती. आणि इतके दिवस झालं पैसे मागा लागले तर आता 2 मिनटं फोनच लावते. हॅलो, हॅलो. हा संगे. हा अगं मी बोलते, किती फोन केलं त्या दुसऱ्या नंबरवरनं तू उचलनास, म्हणून मला दुसरं कार्ड घ्यायला लागलं. काय सांगायचं तुला? अगं उचलते कुठं, तू उचलत नाहीस माझा फोन. मी किती फोन केलात माहिती आहे काय? बघ तुझ्या ह्याला जरासं काय सांगा लागल्यास. बंद होता आता. कसं लागला फोन सांग बरं. फोन लागतोय तू उचलत नाहीस. हां. अगं माणूस कसा असते माहिती आहे काय? आता इतके दिवस झालं पैसे घेऊन मी तुला एका शब्दानं बोलले नाही. पैसे घेताना 50 फोन केला असतील. इतकी अडचण आहे, ही आहे ती आहे, काय काय सांगितलीस. मग मी म्हणलं जाऊ दे तिकडं, एवढं अडचण सांगा लागल्या तर कशाला उगच हे करायचं. अगं सगळ्यांना अडचणी असतात त्या, पण वेळेला, आता माझ्या वेळेला आहे का कोण सांग बरं. मी तुला वेळेला दिलंय म्हटल्यावर तू आता मला वेळेला परत द्यायला नकोस का पैसे? पैशाच्या बाबतीत मला सगळ्यांनी सांगितलं होतं तुझं व्यवहार चांगला नाही, पैसे देऊ नको म्हणून. कोण सांगितलं काय? आता सगळ्यांची नावं सांगत बसू तुला? मी पण काय गरज आहे तुला नावं सांगायची? आता तू भांडत बसणार आहेस? पैसे घेताना असं म्हणलेलीस का? सांग बरं. किती मयानं बोलत होतीस पैसे घेताना. मी तुला पहिलाच सांगितलेलं मी देते खरं वेळेत दे म्हणून. मी म्हणलं आता एवढं अडचण सांगा लागल्या, दिल वेळेत म्हणून. ती म्हणतात ना, उपकार केला आणि गांडी वाटणं गेला, ते असं असतंय बघ. उपकार करायचंच नाहीत कुणावर असं. माणसं त्या पद्धतीचीच मिळते ती. आता किती दिवस झालं तुझं तू सांग बरं मनानं, किती दिवस झालं. अबघ इथं साखरेला पैसे नाही, ती बसलो इथं चहा नाही. मग तुझ्याकडं घरला येऊन चहा प्यायचं काय आहे? पैसे दे माझं, मला चहा प्यायचं ती काय नको नाटक. नाही घरला होय चहासाठी येतो की 10 काय ते 50 येताना घालतो, 50 जाताना 100 रुपये घालतो आणि चहा प्यायला येतो 10 रुपयाचा. त्यापेक्षा मला इथं 10 रुपये चहा मिळणार होय. अगं तू पैसे देणार आहेस का नाहीस? बाकीचे लांबड राहू दे. हा ती मैत्री ते हाय, मला माहिती आहे. मैत्री आहे म्हणून तर पैसे दिलेलं. रोजच्या अडचण तुमची किती ऐकायची सांग बरं मी. अगं मला काय बाई, तुम्हाला सांगून काय पटनाच झालंय. मला पैसे लागणार आहे ती. मी तुला पहिलाच सांगितलेलं मला पैसे. तू आपल्या मनानं म्हणलीस 2 दिवसांनी देतो. 2 दिवसाचं म्हणत म्हणत आता 2 महिने झाले. 2 महिने झाले तरी अजून म्हणतेस थांब. म्हणजे मी पैसे मागायचे नाहीत का तुला? फोन तर उचलतच नाहीस तू. माझा फोन ब्लॅकलिस्टला टाकलायस. म्हणजे विचार कर. मी तुला मदत केली, पैसे दिले, त्याची परतफेड आता ही दुसरं कार्ड घेतलंय मी. कशासाठी? तुला फोन करायसाठी. किती VIP आहे ना तू. अरे अगं काय मोठी माणसं म्हणल्यावर असंच की. आता तुझ्यासाठी बघ की कार्ड घ्यावं लागलं मला. काय पण मी काय म्हणतोय, मला माझ्याच वागण्याचं हसू येतंय. मी तुला मदत केली त्याचं मला हसू या लागलंय. आता काय सांगू सांग. राग तरी यायचं बंदच झालाय. तू पैसे देणार आहेस का नाहीस एकच सांग. हे आता कार्ड नवीन घेतलं, आता ही पण ब्लॉक लिस्टला टाकून ठेव. म्हणजे मी पैसे मागतोय म्हणून. हा नाही टाकून ठेवलंस तरी मला माहिती आहे ती. मी तुझ्याकडं काय अपेक्षाच केली नाही तर ब्लॉक लिस्टला टाकणार आहेस ती मला चांगलं माहिती आहे. मग तू पैसे कधी देणार आहेस ते सांग. अजून पगार झाला नाही तुझा. कुठे गेलाय मालक? अगं तुझा मालक दिल्लीला जाऊ दे नाहीतर अमेरिकेला जाऊ दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तू ह्याचं त्याचं नाव सांगूच नकोस मला. कारण पैसे तू 2 दिवसात सांगून 2 महिने झाले. 2 महिन्यात पण मला काय खर्च नाही काय? मला काय लागत नाहीत काय पैसे?
म्हणजे मी कमवणार आहे ते सगळं दुसऱ्यांना वाटायसाठी कमवणार आहे का? ते नवरा मला घरातनं बाहेर काढल आता. बघ बाई काय करत्यास. मला काही असलं गोष्टी पटत नाही त्या तुमच्या. अगं वेळेत वेळेत लागते माणसाला पैसे. चालतंय बघा, इच्छा असलं तर द्या, नाही तर आता काय बोलायचं तुम्हाला. आता मी काय कुठलंच फोनच करत नाही. पैसे बुडले म्हणून ग बसायला पाहिजे मला. हम्म. काय माणसं आहे ती, डोक्याला नुसता नुसता कटकट कट. उसनं द्यायची पण काय सोय राहिली नाही. देताना आपण असू दे म्हणून माया करून द्यायचं. आणि ही बघा आता किती हपलं आहे ती. सगळं कुटाणच करत बसायचं सगळ्यांसंग. आता एवढं फोन केलं, माझा नंबर टाकला ब्लॉक लिस्टला. बरं जाऊ दे म्हणून दुसरा नंबर घेऊन फोन केला आता. तर कारणच सांगत बसले आता काय सांगायचं आणि काय नाही. खऱ्याची दुनिया काय राहिली नाही. कुणाला मदत करायचं काय दिवसच राहिलं नाही ती. जाऊ दे. हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय. कशा आहात सगळे? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लाईक करा, शेअर करा आणि चांगला चांगला कमेंट करा.